बाई कुठं ठेवलंय काय माहिती माझा ब्रश सापडना कात्र्या इथं ठेवलंय आरसा याच्यात ते सगळं याच्यात ते चार संचेच पाहिजे का हाय मग आता काय आता मला दूध द्यायचं नाही का तापून आता काच आता 2 तास झाले का जेवायला फक्त जेवलं 5 वाजला का पोट नुसतं गडगड करून राहिलं माहिती का मग काय करू सकाळी म्हणलं दूध देतात दूध मला तापेल नाही मग आता तापलं असेल दूध द्या ना मला अजून 5 वाजले नाही चहाचा टाइम झाला नाही आणि आले लगेच नाही नाही दूध दे तापून दूध हा आता जेवले ना काही थोडस त्या पोटाला आराम ठेवा ना फार तसं काही त्याच्यात 6-7 महिना लागलाय हा का हा पण मला हो वयामानाने जरा वजन कमी करा ती ढेरी कमी करा खाणं कमी करा हा जिडं 2 भाकरी खाता तिडं एकच खा 1.5च खा हा जरा चालायला जात जा फिरायला जात जा तुम्हाला म्हणजे कोणतं काम तुम्हाला करा? तुम्हाला द्यायचं नाही फक्त एवढं सांगा हा काय द्यायचं नाही? म्हणजे मावाला असून तुम्हाला द्यायचं नाही काय दिलं नाही मग तुम्हाला? काय मग नाही सकाळी दिलं? का बरं दूध दिलं नाही खायला भाकरी संग आणि सकाळी गालच भर कोण पिऊन गेला चिकट खायला दिलं तर सगळं पोट खळा गेलं माहिती का हा, मग खावाच नाही ना तिखट हा? आम्ही तिखट करतच नाही पण आपल्या तोंडाला तागा नाही ना जरा आपण तुम्हाला आहे ना काय करायचं माहिती का आता फक्त कवा मरला आहे याची वाट पाहते तुम्ही तुम्ही मेल्यावर आम्हाला काय हा. मिळणार आहे बस काय मिळणार आहे का हे बा जिवंत आहे तरी ते मिळणारच आहे आणि मेल्यावर बी ते मिळणारच आहे मग तुमची मरायची वाट नाही नाही दूध आहे कापायची. तुम्हीच खायचं दुधावर तापू तापू त्याचं लोणीवर आला का त्याचं तूप आहे तुम्हीच खायचं कधी म्हणलं का म्हाताऱ्याला तूप वाढीचे बाई एखाद्या भाजीमध्ये नाही 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 बाई. हा? बरं नी एवढी समोर घेऊन बसत हा, आहे, हा? कशाची राहते मग ती काय बोलायचं काय वागायच्या कोण? तो आम्ही? पर्यायचा असं तू तशीच हा हा? मग तुमच्या लेकाला बोलत जा ना मला काय बोलत राहत्या बरं हाडा हाडा चालेल तुम्ही मला हा. खाण्यापिण्यावरून एक काम करा ना एवढंच वाटत तर जा जाई परत येणार नाही तोंड दाखवायला तुम्ही का हा 2दा झालं ना आता बर बर हा. समजेल आता तुम्हाला तर ना? जर तुम्हाला तोंड जर दाखवलं ना तर मग काय पा झालं दादा? हा काय झालं काय देवीच रामायण महाभारत दुसरं काय होणार आहे ते म्हणते जाणे कुठेतरी हा कुठे जायचं बे? काय झालं काय मला ते हा? सांग. का बरं काढून राहिली कुठं दादा? जा निघून म्हणे हा. आता सकाळचा नाश्ता झाला दुपारी जेवण मला म्हणे आधी कालवण कर कालवण केलं म्हणे दूध दे तर म्हटलं आता कालवण तुम्ही करायला लावलं हे पातळ चुरून म्हणे आता मला त्रास होतो आताच्या आता गालाजभर दूध दे आणि म्हणे तूच दुपारी दूध नाही दिलं मग यांनी मला भाजी जाऊ दे करायला दादा. लावली जागा तर अजिबात नाही. हा. पोट तर फुल अहो भरली. जागा घास बसल खायला काय 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 मी काय एवढं खायला खाते काय कमीच नाही तर ते कसं काय कमी होणार? सकाळी दूध तेच बाहेर सांगत दूध होते. दिलं नाही आणि ते तिखट कालव करून तुला ते दिलं सारखं डब्याला पळू राहिलं भाजी माहिती तिखट होती का का हा भाजी तिखट होती का नाही तिकडनं फिकीच मग होती ना. तुम्हाला चालायचं पण आता मात्र माणसाला नाही चालत अहो मग तुमच्यासाठी आम्ही फिकच खातो बरं आता काय तुम्हाला दूध लागत आहे का आणि मग दूध मारलं होतं काय झालं गरम दूधच काय ते झालं? नाही म्हणती अहो नाही आता पोरांनी घेतलं पिऊन ते काय बनवलं होतं ते शेंगुळे प्याला असेल शेंगुळ्याला लय दूध आवडत ते काय बनवलं होतं त्यांनी ते फालू दे फिलू दे करता त्या पोरं आलेले सगळे जातात त्या दुधा घेऊन पाहत हं. मग आता म्हातारा माणूस आहे लहान लेकरं. शेवळे महापुढे येऊन पेत होता बरं जाऊ दे आता पेत असेल तो गल्लाच घेऊन अहो तसाच येतो तुम्हाला माहिती किती आद्रब आहे हा? म्हणजे लगेच त्यांनी दिलं तर लगेच हे आले आणि लाड तुमचं आलंय हा मग पेव द्या त्याला पण मला नाही का तुमचं आलं लाड आहे पण मग जरा आराम ठेव ना पोटाला दिलं संध्याकाळी काय आराम काय मला येईलच तर. झोप यायला माहिती का मला हा येणार नाही सारखं तो. उलट पालट पडायला लागलं आता काल झोप राहिले आणि मग आता काय करू अहो काय मग तेच आहे खायचं झोपायचं झोपायचं. खायचं. डायरेक्ट तुझी बायको म्हणजे निघून जा म्हण कुठं मग काय बोलू हा मग मा नाही बरं बरं एक काम करा तुम्ही एक काम करा कमलीनं मला फोन केला होता जाती ना बोलेल तू. बरं गेलं तर परत माग सुद्धा येणार नाही तोंड नाही, नाही, दाखवायला. असं नाही, असं तुला नाही. तोंड दाखवणार नाही, असं नाही नको करू, असं हा. नको तुला जर तुझ्या बायको जायचं हे जातो नको जातो पकडा. हो, दादा नका. हा आयला, काय काय बोलली तू असं हे नुसतं मी नाही काय बोलले तेच म्हणे मला चालणार नाही मी राहणार नाही मग नाही राहणार तर म्हटलं जा मग काय म्हणू हे ना पोकळ धमक्या मागच्या वेळेस 2दा गेलो होतं तिथं काय टिकणार नाही हे परत नाही नाही, जाऊ दे काही नाही तिने मला सांगितलं होतं म्हणे दादा एकदा आहे ना तू पाठवून दे म्हणे मग जाऊ दे म्हणलं चालेल ठीक आहे माझ्या पाठवतो. डोक्याला ताण थोडा कमी होईल हा जाऊ दे. योगाकडे जाईल 8-15 दिवस नाही तर महिना एक राहील जवळ नेऊन उन्हाळा आहे घाला तोवर. तुम्ही ना नेऊन घाला नाही तर कोण तुम्ही मी कशाला नेऊन घालू मग आता आपल्या आड काय नाही व्हायचं जातील ते त्यांना माहिती ते बरोबर त्यांना हा ना. अरे त्यांना बसणं भाडं नाही लागत मग जाऊ द्या हा जाऊ द्या मला ना जरा निवास तरी नाही चल तो डोकं दाबून चल नका दाबू नका नाही तर म्हातारा नाही गेला नंतर मी तरी हात पाय जाते दाबतो तो 15 दिवस मीच बाहेर गळा जाते. दाबू हा दाबा तेवढंच बाकी राहिलं होतं तुमच्या बापासाठी माझा दाबा तुम्ही आणा दुसरी करून एखादी काल दुसरी करून आणायचे काही एवढं सोपं राहिलं काय बाय भेटणं बाया मग आता तुमच्यासाठी बापासाठी सोपं पोरासाठी सोपंच बाई तुमचं काय आता हे बा म्हातारा नाही गेलं तर मी जाईल निघून 15 दिवस माहेरी हा का मी आराम करीन मला लई खडखड झाली या म्हाताऱ्याची पहा बाई तुम्हाला मग काय मी हाताने करू का ते तुमचं तुम्ही पहा
म्हातारा तुम्हाला काय करायचं ते? पोरायला वेगळं म्हाताऱ्याला वेगळं. मी काय पोराला करू मी आता? जाऊ घेईल माहेरी, जाईल घेऊन माहेरी. कोणाला पोरायला हा शेंगुळ्याला घेऊन जाय पहिले. ते त्याला मी कर मध्ये पाहीन. तुझ्या असून. कोणाला न्यायचं ते हा झोपत नाही बरं तो रात्रीचा. ते तुम्ही पहा नाही तर माझ्या मनाने मी नुसतं ज्याला- लाथा मारित राहतो. मला ज्याला न्यायचं त्याला नाही तर ज्ञाना नाही. दोन्ही पोरं तुमचा बाप इकडे ठेवून जाईल. हा लय झाला आता म्हाताऱ्याचं. तू ये ना फार चल, डोकं चल, पिकलं. चल चल तू मध्ये काय? चल. चल तू मध्ये चल. तुला दाखवतो काय ते. चल 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 चल. अहो तुम्ही काय जमा करता होती पट्टी स्वतः पुरती बसायला टाकता. खराब होती का ती? खराब होती म्हणे. मी बसले न खराब होती का? बरं काय म्हणतो ती? काय म्हणणार आहे? म्हणून झटके फटकेच मारी. तुला झालंय काय नक्की? हे तुम्हाला पण माहिती मला काय झालंय तर. काय झालंय? हा? काय झटके फटके मारी? तुमची मला ना बिलकुल पद्धतच पटत नाही बरं का. काय झालं? राहायची बी पद्धत पटत नाही आणि काहीच नाही. मी काय केलं? मी काय केलं? काय केलं म्या? हे असं आहे चांगलं बोलायला गेले की लगेच वचकंदा होता मी तुम्ही काय अंगावर. केलं? मी काय केलं? मी कोणती ऊस कापले? ऊस कापले हा? तुमचं जाऊ बोलण्याचं. दे. तुला आता किती 2 वर्ष झाली मी तुला शिव दिली नाही का? चापट मारेल नाही. मागून काय चुकलंय? असं नाही म्हणते मी की तुम्ही मला मारा म्हणून. मारलं नाही आया, तर तुम्हाला उपकारच भाऊ करता. किती जीव लावा, किती जीव लावा. शेवट आहे ना कुत्र्याच्या शापटात आहे ना सोन्याची फुकणी घातलं ना तरी ते वाकडच होणार. ते बाय माझे जात किती किती जीव लाव. हा एवढं मागचं सोड. मी पेत खात होतो तेव्हा मी बडबड करत होतो. आता मी सगळं बंद केलं का नाही? हं? केलंय तरी पण माहिती का तुम्हाला सांगू का तुमच्यामध्ये आणि माझ्या मायाच्या माणसामध्ये जमीन आसमानचा फरक आहे. सांगू असं कसं काय तर? करते ते? काय करते ते? अहो मै बाबा नुसती माहिती का असे रस्त्यानं चालले 10 लोक आवाज देतात चहा घ्यायला. म्हणजे 10 लोक बोलवतात बाबूराव चहा घेऊन जा, बाबूराव चहा घेऊन जा. हा नाही काय ते तुमचे पाऊल तरी आमच्या घराला लागू द्या. त्या एवढी बापाची- माणूस की माहेरच्या माणसाची. त्या बापाची हा? आणि तुम्ही रस्त्याने चालतात कुत्रे बुकता कुत्रे. चालेल. मी पहिले हा. पेत होतो ना. मी कुत्र्याला दगड मारेल ना हा. ते कुत्रे मा बोकतात. ते बदला काढत असतील बहुतेक आहे ना. हा ते कुत्रे ना कुत्र्याला दारूच्या नादा मारेल ना ते कुत्रे. आणि त्या बापाला कोणी विचारते बरं आता तू चालेल तुझा मोठेपणा. हा मोठेपणा आहे मी मा भाऊ कधी बापाला कोणाच्या घरी जायचं असलं तर माहिती गाडी काढतो आणि ऊन लागल म्हणून मी भाऊचे म्हणते छत्री ना मामाजी ऊन नाही लागलं पाहिजे. एवढे माणुसकीचे लोक आहे एवढं रुबाबे माहेरच्या माणसाचं माया. कांबळे, अरे बापरे किती 100 वर्ष आयुष्य बाबा तुम्हाला. हा राम राम. जळतात ते जळतात. मी तर तुमचंच सांगत होते की माझ्या माहेरचे माणसं असे माझ्या माहेरचे माणसं तसे तर जळतात ते जळतात. तुमच्या वागणुकीला आपल्या वागणुकीला. हा कस काय आले तुम्ही बरे का? पोरं कोण माहिती ना तू कुठे गेले? खेळत असतील बाहेर. हा का? हा पोरासोबत गेलेत खेळायला. बरे का तुम्ही? हा बरे बरे. आणि असं अचानकच आले. आणि दादा आला असेल ना गाडी घेऊन? पाहुणे देखत काय सांगू तुला? काय नाही माहिती द्यायला आपली इज्जत किती म्हणून. काय सांगायची गरज नाही त्याला. काय राम राम श्याम श्याम आहे का? अहो त्याची पोरगी करेल तुम्ही. मग आता काय करू? उचलून घेऊ का त्याला? मग काय राम राम श्याम श्याम घालायचं ही पद्धतच नाही. वळणच नाही यायला बिलकुल वळण नाही. अहो मा बाप रस्त्याने चालतो ते लोक म्हणतात नमस्कार नमस्कार. हा तुम्ही राम राम तर घाला. ए मान नाही गरज. हा तुम्हाला गरज कशी राहणार रे? मा बाप उठला सुटला तुमच्या दारातच पडेल. गरज नाही म्हणे. तो तर हंटर पेंटरच चाललाय. अहो काळजी मा भावाला मा भाऊ जाईल माहिती का. ऊन लागू नाही म्हणून टोपी घातली. गरमी ऊन नाही म्हणून असे कपडे घालेले. ती आमच्या घराण्याची फॅशन आहे. त्याला विचार कवर राहणार आहे का लगेच जाणार आहे? कोण? नाही नाही नगद मी कशाला विचारू. मा बाप किती दिवसानंतर येले राहतील 2-3 वर्ष. हंटर पेंट आले का म्हणा बदलाय संग? ते नाही आणलं बरं का कांबळे. मी कपडा काहीच आणलं नाही. फक्त एवढे अंगात आहे ना एवढंच घेऊन आलोय. जाऊ द्या दादा घेऊन येईल मागून. आणि नाही आणले त्यानंतर आपण दादा दुकानातून येणार नाही. नाही येणार. जाऊ द्या दे आलं दादा. दादाचं त्याच्या बायकोचं माझे भांडणं झाले. भांडण झाले. हा त्याने मला काढून दिले घराच्या बाहेर. हा चांगली जिरावली. म्हटलं चाल म्हणलं मी जातो मला लेखी म्हणलं. लेकीचं घर मोकळंच आहे का? कुणी उठायचं सुटायचं माझा पुढे लेकीचं? जाऊ मग मी. ऐका हो तुम्ही. दाबला तू. माई पोर राहते मग मी वापरू का नाही यायचं का? काय बोलायचं जावाय तुम्ही? आता भेटले ना आता निघाले तरी चालते. हो आताच आले ते असं काय बोलता तुम्ही. मी आता एकूणची एक इकडे- पोरगी मी. मी आता इकडे शेवट करणार आहे तुझ्याजवळ. नाही हा, नाही, आम्हाला चालतं. करायला शेवट हा. कर. तुम्ही टेन्शन घेऊ नाही, नका नाही. बा. शेवट नाही आपल्या घरी. उद्या तो भाव म्हणा आमचा म्हातारा मारून टाकला
म्हणजे हा. त्यांनी आडाड केली आता तुम्ही इकडे येऊन आडाड करणार का नाही नाही कसं काय हाडाळ होणार जेव्हा आहे? मी नाही पोर का काला- बरं, थांबा मी पाणी आणते. पाण्यात मला घालत जर हो फक्त दम लागला. पाहुणे आले ना हिशाबात राहायचं आणि हिशाबात खायचं. मग आता मी काय करणार जास्ती वळवळ करायचं गेली ना उड्या नाही मारा हो जावई. तुम्ही मला नाही ठेचले पहिलं. तुम्ही पुरीला तारा देतो ते मग हे घ्या. मारतो तुम्हाला दारू प्यायचे लय तुम्ही. काय झालं तुला? हे तिकडे त्याला पाणी पाहिजे ती त्यानं मा हातातले गालच केली पेता पेता तो का सपाय का तुमची दारूची फेकले होती मी हा पाण्याची नव्हती फेकले जावई. मग ते पाणीच होतं ना ते पाणीच होतं ते काय होती तो गलाच फोडेले मामा काताच्या गलाच बुईला आपटेले बाटल्या फोडेल मावाल्या तुम्ही हातामधलं पाणी कसं काय फेकलं बाबाच्या? तो तोंड फोडे ना म्हणजे तोंड फोडी तोंड अहो ते एक तास बी नाही झाला येऊन तुम्ही लगे पाणी बी हातातलं फेकून देऊ राहिले. म्हणजे पाणी बी पाजू नको का मी? अहो त्याने जन्म दिलाय मला. जलमध्ये उपकारच केलाय त्याचा बाजा वास सुटला आंघोळ तरी केलं की त्याला. चला मी तुम्हाला आंघोळ पाणी टाकते. थांबा हे घ्या. जा तिकडे नदीला नाही थांबा मी साबण आणते. बाले ठोयडे नदीला जाय आणि अंडर पॅन्ट धुवून आहे ना खडका वाळा टाकतावर तू पाण्यामध्ये बस वाळले का मग बाहेरली. कमळे कमळे आओ अगं पाहुणा काय होतं पाय. त्याला म्हणून एकाच अंडर पॅन्ट आहे नदीवर जाय धुई हा वाळा सोडा ना पाण्यामध्ये बस आणि वाळले का मग बाहेरली. का बरं तुमचे कपडे नाही का द्यायला? कोणचे हा? कोणचे तुमचे कपडे घालतील थोडा वेळ. हा शक्य आहे का? कसं काय शक्य नाही? मी उभ्या अंगात कपडे फाडाय बसलोय. हा कपडे एपडे नाही भेटणार आपल्याकडं. अंडरपॅन्ट नाही तुमच्या. अंडर पॅन्ट नाही घालीत मी. मग टावेल द्या. टावेल टावेल आडवा टावेल करते लावा. मी. टावेल आणते. हा. गोदाडीची एखादी टाईल नको देऊ मला अंकुश घ्यायला लागत. टावेल द्या. हे घे टावेल. त्या टाळाला फाशी देऊन टाकी बघा. हा वस्तूला हात लावायची नाही. तुम्हाला आणता नाही आली का? अहो त्याने मला तिकडून काढून दिलं. काढून दिला काहीच बाई. कपडे घेता येणार. मग काढून दिला ना तिथं लय तो गुण गात होती. माय भावाचे तुम्हाला वळलं नाही मग कुणी राम राम घालतं मग आता काय ते राम राम वाले आडवे फाडा ना. अहो झाले असतील काहीतरी गैरसमज. राग येतो होईलच शांत. हे तिकडं- काय रात्रंदिवस आपल्याच घरी पडणार नाहीये. तिकडं बॅट ना म्हणून इकडे आले तुकडे मोडायला. हा झालं एका टाइम तिकडे जेवायला. एखाद्या मंदिरात जा एखाद्या आश्रमात जा एका टाइम जेवायला जावायला. जेवण बिवण ए ते उरेल सुरेल असतात ते देत जाय. चला जेवायला. आणि हा बाय इकडे जेवायचं नाही चला जेवण आहे बाहेर इकडे आपला हा डोम्या बांधेल राहतोय ना. हा नाही चला जेवायला. डोम्या दर गे ते थाट उतर झालं जेवण. उठ मग चहा काढले तुला ते डोम्या पैसे बांधतो चल. जेवायचं किती खातो कोणला खातो. होट उठ मी मानतोय नाही त्याला काय उठ येते तोंडामध्ये घाली बघ तोंडामध्ये तोंडले चालत आहे. होट त्यावर आवरून घे सगळं. जर पुढं आली ना तुझ्या तोंडामध्ये हिसतो घाली. चाल वय पुढं वय मग चहा काटली एवढं खायला भेटलं नसेल. बाई लई टेन्शन आलंय मला तर. खरं ना मी दादालाच फोन करते. आज नंतर ही मला बापाला तर मारून टाकतील. लगेच माझ्या भावाला फोन करते बरं. हॅलो हॅलो दादा कुठे आहे तू? घरी आहे ना. दादा ऐक ना लगेच ये ना घरी निघून इकडं. कशाला? तू ये पहिले आल्यानंतर कशाला सांगते. सांगतो सई. अरे तू बाबाला पाठवलंय ना. मग राहू दे राहू दे महिने 2 महिने राहू दे. अरे तू ये पहिले निघून कशाला नंतर ये पाहू. निघून ये? तुला नाही माहिती ते काय चाललंय नाही तर. काही बी चालू दे राहू दे 2-1 महिने राहू दे. ते कटाळी इड पाणी बदलल थोडस. अरे मी ठेवते 2 महिने नाही 1 वर्ष ठेवते पण तू तू ये. लहानपणी लय म्हणायची माझ्याकडेच राहा माझं नवरा सांभाळील मी नवऱ्याला दाखत ठेवील. मग आता काय झालं? अरे बोलले होते मी. तू आल्यावर सांगते मी. तू ये काय पहिले. आल्यावर सांगते. येतो चल. वहिनीला पण सोबत घेऊन ये. तिला काय आला? आण ना तिला. नाही तिने येणार. का बरं? तिचं तर लय डोकं फिरेल.
अरे घेऊन ये ना. आयला तुला वाटत नाही माझा संसार चांगला राहा म्हणून. बरं आणतो चाल. हा हे दोघं पण जण आहे. हो हो चालत. लवकर ये जरा. हा हो बाई कसलं टेन्शन आलं आता हे. म्हणजे हा काय बोलला मला बोलण्यामध्ये की संसार चांगला दिसत नाही म्हणे. नेमकं एवढं असं काय पांगलं यायचं. जाऊ दे ते आल्यानंतरच कळलं आता. झोपला गड्या. ए तारशा खाले पका कोळमा भरण पका गोरतम पका पाहत तो खायलाच भेटेल. उठायचं हा उठायचं वर. थांबा ना. कवर थांबा. तुम्ही झोपा आले का? थोडं कमी खा जायचं ना. खायला तर पक्या भाकरी आसाठी तो आणि डराडर झोपतो. आणि ला वळलंच नाही. आता काय करू? फोन बिल येतोय का नाही? काय जायचा विचार आहे का नाही मनात? इथेच राहायचं का कवर? वर जाईपर्यंत. वर जायपर्यंत तुला उंदीर वळ्यात चालतो मग रात्रीतून वर जाशील. मग नको अडचण. बरं रात्री आम्ही झोपलो. चिरचिर कोणाला म्हणतो? हा चिरचिर ते मांजराचं पिल्लू येत होतं अंगाव मावाले. हा का? माझं पिलो तेव्हा त्याला छिक आम्ही लाईट बंद करतोय. तुला दिसत नाही. तू रात्री लाईट लावा जातो नाही का? एवढं काय चालवतं तुला? ते मांजराचं पिल्लू अंगाव यायचं राव. मग आता उद्यापासून आहे ना ते कुत्रं नाही का आपला तो काळा डोम्या त्याच्यापाशी झोपायचं. अहो बाहेर ब्या वाटत आहे मला. हाय ना कुत्रं आहे ना तुला जुडी? नाही हो हां थंडी वाजते. थंडी थंडी वाजली का? तुला आहे ना तू निभार काम करतो. तू महाभूतीला छळेले सासरा आहे तुमचा. 2-3 लाकडं मावर मोडेले देण्यात आहे ना. नेटबास यायचं नीट. आणि जिडं म्हणलं तिकडं झोपायचं. जिडं म्हणलं तिकडं उठायचं. हां आणि हा बाय अर्ध्या भाकरीच्या पुढं भाकर खायची नाही. तिनं किती वाढली ना अर्धी भाकर खाली का बास म्हणायचं. म्हणा बास म्हणा बुक नाही मला. काय म्हणशील? बस बुक नाही. आणि जर नाही एक भाकर खाली का इकून घातली ना इकून काढी मी भाकर इकून. हां आपल्या नादी लागलो. ध्यान राहिले ना का द्या लागेल मुका मार. मटण आणशाल का? हां मटण मटण खाऊ झालं एकदम. मटण खायचं का? कंच मटण आणू सांग. कंच मटण आणू? कोंबडी आणू का चिकन आणू? नका नो. कोंबडी का चिकन आणू सांग पटक्यान. कंच तो तोंड ठुसू का? हे तोंड मटण मागत का? थांब. कसं तोंड मटण मागत? मटण खायचं. मटण खायचं. काय करू येईल तुम्ही असे? कुठे गेलते का कपडे? काय करू येईल तुम्ही असे? हा एवढी जोरात कान पिळत असतात का? त्याला मटण खायचे. मटण आणतो ना. त्याला 5 किलो मटण चालेल. जवाई का कसा आहे? लाज नाही वाटत का तुम्हाला? अशी वागता तुम्ही तर. मी काय वागलो? कधी नव्हत मा बाप मा घरी आला ना. हो काय आयर घेऊन आला का मला? आयर पाहिजे होतं का तुम्हाला? लोकांचे सासरी जावायला कपडे आणतात खायला आणतात. शुक्रवार मी जातो कुठं. 2 दिवस घरी काय झालं असेल म्हणून इथे आला तुम्ही. एवढा छळ करू राहिले. एखाद दिवस संवाद बी नाही करत हो. जाऊ दे. काय गुन्हा झाला त्याच्या घरी आले तर? आता अंगाला हात नका लावू तुम्ही. चांगलं सांगू राहिले. अंगाला बिलकुल हात नाही लावायचं. चांगलं सांगू राहिले मी. एखाद्या आश्रमात राहील पण नको तुला त्रास होईल. नको नाही आता तुम्ही कुठे जाणार नाही. दादा आले होते घरी. दादा आले की नको त्याला काला बोली ती ग. नाही त्याला बोलून घेतलं मी. त्याचा नाच झाला त्याचा दोघायचा. नको बोलू. लाज वाटेल पाहिजे तुम्हाला. लाज माहिती का? आपली बिले नांदायला जाणार तो तोंड पुढे काय काम माझी लाच काढायला गेले. अहो आपली बी लेख नांदायला जाणार आहेत. तुम्हाला जर असं केलं तर तुमच्या जवळ मग कसं मी होईल? तसं वागणारच नाही. मी मा हाताने जावायला दारूच्या गलास भरून देईन. वाहून दे समाधानी. येतं मस्त. चल हात पाय चल. त्याला कुस्त्या करायचा. राम राम दाजी. बरं झालं दादा आला. राम बस येईल काय आलं? हा त्याला ना जुलाब चालू झालं. जुलाब त्यांना दूध पिऊन आलते ना. दूध प्यायला दिलं होतं ना तू. दूध तुम्ही जास्त दिलं काय?
तुला पितच होते ना कचच पेला मामा 1 लिटर कोण करायला दादा दादा एवढे पोक पिकतो मागे का बरं कच्चं दुधानं अहो ते नका द्यायचं सण नाही होत कच्चं दूध मटण मागवतो हा मटण म्हणतो भाकर परत आले होते ना इकडं मन भाकर अर्धीच खाईन फक्त मटण मला जास्ती ते मला म्हणे आता चाललो म्हणे आता डायरेक्ट शेवटच इकडं राहू दे सांभाळा पुण्य भेटेल तुम्हाला खाओ मामा तुम्ही तर म्हणे तिखट भात खात नाही मी दूध खातो आणि मग इकडे येऊन तर मटण वहिनी कस काय आले बाबा इकडं गाडी नाही आली ते गाडी नाही आली नाही पाय पाय तो नाही, ते म्हणे रागात आलो म्हणे मी रागात आलो म्हणे पायी आले म्हणे पाय भाजले सगळे हो, इथले ते एक ठिकाणी ना तकलीफ होती त्यांना धन्यवाद हे बा तिकडे बी दादा आहे ना काही नीट राहत नाही बाई मला म्हणे मी जातो मी निघून म्हणे लेकीकडं मग म्हटलं जा मग म्हणजे आता काय माझ शेवटच तिकडे करा म्हणे म्हणलं ठीक आहे काय हरकत बा नाही तुम्हाला सांगतो हा. सोयरे तुम्ही दोघे ना महिनाभर राहा पण म्हातारा 1 दिवस नका ठेवू का बरं असा पाहतो रातभर झोप नाही येऊ देत मग काय तुमच्या शिवाय तुम्ही ऐकते कशाला काय बाई काय तुम्ही करायचं ऐकू नका ना पाहत अहो काय सांगू तुम्हाला परा दिवशी त्यांना जावळ्याचं मटण खाल्लं जावळ्याचं हा आणि त्याला बरोबर मुळा खाला अख्या घरात 2 कर सोडला त्यांना मुळा खाऊ नका खाली अहो जाऊ आखे फॅन लावले फॅन नंतर तरी वाज आहे ना मुळा खाल्ले होते पण त्यांचं नादच करायचं नाही कोणी गॅस्ट्रो झालता हा बरं याला म्हणून मात्र म्हणून तिकडे जो बाहेर वाऱ्यात उठी जाय ना हवा उडून नाही ते वाघच बी वाटत म्हातारा बाहेर ये ना तुमचं मात्र तुम्हाला घेऊन जा का बरं थोडं दिवस तुम्ही सांभाळा ना नाही मला एक सांगा नाही माझा बाप आहे बाप नाही का नाही पण इष्टाक कोणचं खाते इष्टाक इष्टा कोणच खाते प्रॉपर्टी घ्यायला कसं म्हणलं घेऊन टाका अर्धी घेऊन टाका काय अडचण नाही अर्धी प्रॉपर्टी घेऊन टाका तेव्हा सांभाळायला मी एक काम करा हा. नावर करून हा, द्या घ्या. मग मात्र किती दिवस जागवायचं किती दिवसात मारायचे आम्ही ठरवू नाही असं नाही शेवट केला का मग पहिले म्हातारा मातीच घाला आणि ते मग फक्त घ्याय पुरतं हा हा मग तुम्ही उद्या नावावर केले तुम्ही म्हातारा टाका गळा दाबून का बाई तुम्हाला सांभाळता नाहीत का म्हातारा हा यायला फक्त माहिती का आपली इस्टेट पाहिजे हे माणुसकीचे लोक नाहीये नाही का अरे 2 दिवस झाले नाही आले ते एवढा छळ केलाय कधी माहितीये का बाबा आपल्या कधी जोरात बोलले का पण ह्या माणसाला सासऱ्याचा कान पिळाय नाही तिकडे जोरात बोला ते इथे नाही बोलते श्यामा तुझ्या बापाना भर मासात माझ्या दारूच्या गालात फोडेल बाटल्या फोडेल मला कधी मारेल किती ते मग दिवस आता तुम्ही त्याचा राग इथे अहो, काढता का? त्यावेळेस मग तुम्ही त्याचा बाचे बदला घेतला का होते तुम्ही हा? त्याचा बदला घेतला दादा तुला माहितीये का किती छळ केलाय त्याने बाबाचा तर का हो दादा सारखा तिकडे लय तारा तिला सर थोडं सरक तिकडं बसू तिला तिला पाय दुखत सरक इकडे सरक नाही आता तेव्हाची बात गेली आता काय म्हाताऱ्याला आम्ही काय आमचं पाठवणार आहे का आम्हाला एक कळतं 2 दिवस म्हातारा राहील तर तुम्ही लगेच पार त्याला पळ करून ठेवलं भाऊ मला नाही सण होणार दादा नीट तर बसा तुम्ही व्यवस्थित आता कसं हे काय आता आता काय झालं काय मांडी घाला ना कळ लागली आयला काय कळ लागली भाऊ आता काय करू सांग काय का हो काय खाऊ घाललो आज हा म्हाताऱ्याना वाकडी मांडी केली काय सांगायचं तुम्ही मांडी घालून बसा मांडी घालून बसा बसा मांडी घालून अजिबात वर पाय की नाही करायचा सारखी मांडी घालू गुडघे पार गेले तुम्हाला गॅस आला ना तुम्ही बाहेर जायचं संडास जायचं ना बांध मग. मग श्यामा म्हाताऱ्यानं जर मांडी मोडली ना द्यायचं. पुढं काय कुठं भूकंप होणार आहे तुला लगेच आम्हाला कळतो अरे बापरे पण ही सवय नव्हती बा घरी नव्हती करत असं तोंड ताब्यात नाही तोंड घरी त्यांची सेपरेट खोली होती ना नाही तोंड ताब्यात नाही काही वारबाडी ते नवल जनावरवानी हा, हा. जे आलं ते सगळं एकत्र घेत ना असं खात असं मग खात आता काय करायचं पुढचं सांगा काय ग बाई बो दादा बाबाला तू घेऊन झालं का जड तुला मला जड नाही झाला तुला सांगू का हे मला जड बघा नाही झाला तुम्हाला रे. दुरीला सांभाळायचे ना हं. मी कुठेही राहील मी तो काही येणार नाही पुरे काही येणार नाही का बरं बस मला 4 रस्ते मोकळे हं. मी महापतीने जगार कसं जगायचं ते एक काम कर ना हा याला उचल्या गाडीमध्ये टाका हा. आणि ते रामकुंड नेऊन सोडा का बरं तिला लय मजा खायची माझी इज्जत जाईल तुम्हाला काय आहे? केळं बिस्किटचे पुडे हा. चहा वडे भेटत आहे तुला सांगू का दादा मी न बाबाला आहे ना म्हणजे मरच तर सांभाळलं असतं पण तुला सांगू का मी एक लेडी बाई आहे ना झालं तू असतं माणूस केलं आहे. असतं ते सोडतो यात आता हे एवढंच सगळे फरक बाण आहे. आहे पुरीचे हा सगळ्या पुरी असं म्हणत्या काय? म्हणतात ना मग याच्याच मुळे अय तुला लय मुळ काय ना कायचा? तू त्याच्या बरोबर का थोडी घेऊन लिख का थोडी घेऊन हा चालेल मी जाते बाबाला हो. भाकरी घालायला जाऊ दे आपलं दादा मला एक मरण सांग आपल्यालाच तू बाबाला काढायचं. वागवणार आहे का काय बाबाला
घेऊन जाणार आहे वागवणार का? म्हणजे? बाबाला घेऊन मला सांभाळावंच लागणार आहे अहो, सांभाळणार आहे. सांभाळणारच आहे. 2-4 दिवस आले होते तर ते बी बाबांनी नीट नाही ठेवलं. नाही ठेवलं हा? ना. का हो? तुमचं बाप आला असतात असं केलं चिमटे असतं घेतले रे, का? असे चिमटे. कान पिळणं, चिमटे मला- घेणं, हे कोणची पद्धत आहे? चिमटे बापरे, घेतले. ते कुठून ठेवलं? नाही नाही यांच्या म्हाताऱ्याने यांच्या गल्लास फेकला नसेल का लहानपणी, यांना फटका नसेल मला मारला लय का? आग असते ना मी एखादा सावतर मामा आणीन हा, सावतर मामाने तिची ठेवतो सख्या मामाची लाज वाटते का? हा? नाही यांच्या बापाने यांना झोडीन मारले का? मग ते का बापा संग असंच वागत असेल का आता? हा स्वतःच्या बापा बरोबर बाई तुम्ही नका ज्ञानाच्या गलास पाहिजे आम्हाला खरं बोलत सख्याला राग येतो. एवढे तुम्ही एवढे ज्ञानिक जण होते मग का मात्र इकडे काढून दिला का बरं लेकीच्या घरी 4-8 नाही दिवस लेकीची जात नाही का इच्छा होत नाही का आदरा आम्ही न्यायाला असतो आदरा न्यायाला तू कधी न्यायला गेले किती वर्ष झालं? अन्न नाही एवढं 15-20 वर्षात तुम्ही कधी ओ दादा व्यवस्थित बसा हो दादा व्यवस्थित बसा ना नागदाब 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 दादा मांडी घाला एक काम करा घ्या म्हातारा. मांडी घाला मांडी घाला तुम्हाला इकडे ना हालचाल नाही यांची वाली माहिती का त्याच्यामुळे गॅसवर राहिला त्याला तर म्हणून देऊ काय का म्हशी घेऊन एक काम करा चला म्हातारला घ्या आपल्या आपल्या घरी काय कोणाच्याकडे दिवस नाही जाणार आहे. हा नका रे बाबा तुमच्या काही नाही, चला, चला. जेव्हा बघा नको रे जेव्हा म्हातारा जाईन ना त्या टायमाला फोन करा मग आम्ही ना दाव्याला येऊ काही गरज नाहीये. दाव्याला आलो का 13व्या दिवशी लगेच आपली घेऊ भांडी पाडून जे 10 वर्ष जायचं काची भांडी हा? काची भांडी मग ते आम्हाला काहीतरी घ्या लागेल ना तुम्हाला जावं देतो रतळा आता तुम्ही जर 2 दिवस सांभाळी ना हा? हा दारू तू बनव करू पाणी पाजायचे बी लागायचे नाहीये तो तोंड हे बुडी कुठे बघा माणूस के असं तोंड बुडी ना माती हा, पोरानं मग तोंड. आज नाही शांत राहणार मी तू बापावानीच निघाली तू बी कशी निघाली हो दादा चला उठा आता डबल आहे ना घर सोड नका नको चला घर नका सोडू आता मी जातो बाप नाही काय नाही चला मी तुम्हाला सांभाळतो गाडी आणली ना मी चला लोक काय उठा. सांभाळायला तयार आहे का? कुठं पद्धतीने जात हा मटण आणा मग तू मटण अहो एखाद्याच्या गाडीत बसले पादले बिडले तर रस्ते उतरून द्यायला बसले ते बसा आता त्या मागे इष्टीत कोण माणूस पाहला केस हा केली केस त्याच्यावर. केली त्याच्यावर चला उतरा तेव्हा हळू आमच्या उतरा. आमच्या घरात पाहलो हळू दादा हळू ना हा? हळू 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 ना धर तुला लय मुळ काय तर काय खायला होतं दादा तुम्ही आज नाही, एवढं उठवत नाही मामाला बी काही एवढा कुठं हे का? तू हरभरे खाऊ घातले होते काय आज नाही नाही हरभरे नाही खाल्ले खाऊ दाजी तुम्ही खाऊ घातले होते काय त्या नाही ना मटण ते खायला मुळा हा का? मटण गिटण नाही खाल्लं ते जावळं मटण खायली दादा तुम्हाला जे सण होत नाही ज्यांना ऍसिडिटी होते तुम्ही खात जाऊ नका किती घाण वाचू आम्ही राहिला म्हातारा होणारच आहे बाई काही दिवसांनी आम्ही पाहू. मग हा पाहिन पाहिन पाहुण्याला परत दारात उभं करू नका नाही नाही काल उभं करायचं त्याला काय उभं करायचं पाहुण्याला जावं त्याच्या घरी येतं पाहुणे मग मला म्हणता बाप समज नाही बाबा. कांबळे इकडे तू कुठं चालली बरोबर तुला 2 दिवस सण झाला नाही म्हातारा आता मी गण सांभाळायला तयार आहे पण हे लोक म्हणून थांबले तुला नवरा आगत नाही का मा बायको तर मला शब्द बोलू देत नाही मला कुठे हा? येऊ दे? म्हणजे तुम्ही काय माझ्या हात दौडून राहिले मी काय? सांगू राहिलो बा असं हा मग येऊ नको मग आमच्या माग सगळे लेकी बाईला वाटत की आपल्या हळू. बाबाला जीव लावा म्हणून. येतो मग हा ये आरामात चल जाय हा तसं लय तुला मुळ का वाटलं ना आवड नशीब आहे मा की मला भाऊ ये तुला एखादा उष्ण बाप घेऊन जर नसतीलच मा भावाला अगं, बापाला मारून मी टाकलं काय असतं. तो गंगेवर जातो तुडून तुला एखादा मात्रा घेऊन येतो बाप गंगेवरून तिला लय बापच राहतात दाढी बिडे वाढेल जन्म देताना नाही हे करत मला आज गंगेवरचं उचलून बाप बनवू राहिले म्हणते त्यानं मला किती बारे हात घालून काढेले किती बारे सारखा नवरा कोणालाच नाही भेटला पाहिजे तुम्हाला सांगू का देवाची उपकार आहे मावर की मला एक भाऊ द्यायला देवा अगं देवाचा उपकार आहे तुला त्याच्या भरोश्यावर मी आज बापाला देवाचं- पाठवलं तू देवा पण हा जोड का असा नवरा मला भेटलाय कशाला हा. डबल नको मला असा नवरा 7 जन्म लोक बाया म्हणतात ना 7 जन्म पाहिजे तसा नवरा हा. पण मला या जन्मात बी नकोय हा वडाची पूजा कर देवाला नमस्कार हा. सातू जन्मी आता मला नाही पकडणार मी उपास गिपास तुमच्या नावाचे तुम्हाला जर मा बाबाची काळजीच नाहीये मा गणगोताची हेच नाहीये तर कशाला करू मी तुमचं जाती का माझी हा जाती का म्हणे चालले का उठो या आईची आवदा साथे त्याला नाही काय आज चांगली जिरली तिची मला लईच येड्यात काढायचा तुमच्या वळणाची ही लई नाकानं कांदे फोडायची मा बापाला कुणी राम राम घालतो कुणी चहा ये पे मत आता का कुणी चहा पे ना गेले का काय पाहतो नाही तर तो परत मागे फिराय बसला